नमस्कार, मी संजय ठाकरे, पर्यवेक्षक, जनता विद्यालय तथा कनिष्ठ कला महाविद्यालय धाबा। या दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांचा परिचय, त्यांनी केलेली प्रगती आणि त्यांचे जे गुरुवर्य आहे त्यांनी दिलेल्या पुढील आयुष्याच्या शुभेच्छा आणि मनोगत। कुमारी आहे आणि आता मी सौ झालेली आहे। माझ्या माझं राहणं बल्लारशाला आहे इतकी आहे। मी एमपीएससी परीक्षा दिली पण मला अपयश आलं। नंतर माझं लग्न झालं। आता मी सध्या एक हाऊस वाईफ आहे आणि माझे हजबंड स्कॉर्पिओ गाडी चालवतात। त्यांनी जे काही म्हणतात त्या पैशाचं मी नियोजन करते। मी राहणार बोरगाव, राहणार धाबा इथे शिकत होती पहिले। आता मी बोरगावला राहते। माझे हजबंड गाडी चालवतात आणि मी हाऊसवाईफ। माझं नाव आहे वृंदा सैनाथवाडी। इथे पहिलीपासून ते 4था वर्ग प्राथमिक शाळेला शिकली आणि 5वी पासून तर 12वी पर्यंत जनता महाविद्यालयामध्ये शिकली। त्याच्यानंतर मी पास झाल्यानंतर माझ्या पत्यावर सरांना माहीतच आहे, सांगण्यासारखं काही विषय नाही। पण त्याच्यानंतर काही वडिलांनी बोलले का नाही, आमच्या समाजामध्ये 18 वर्ष झाल्यानंतर लग्न करतात। पण आता जनरेशन वेगळी आहे, त्याच्यामुळे पूर्ण शिक्षण घेतल्याशिवाय मुली सहजासहजी लग्न करत नाही। शाळेत 27-28 तर पक्का आहे। त्याच्यानंतर मग फर्स्ट इयरला मी 2च महिने शाळेत गेली, मला माहीत आहे। त्याच्यानंतर मला माझ्या डोक्यात काय आहे ना का भांडण सरांना माहीतच होतं। मग मी घरून निघून गेल्यानंतर मी मावशीकडे राहायला लागली आणि मला वाटलं नाही, जीवनामध्ये लाईफमध्ये काहीतरी करावं आणि जोपर्यंत आपण नोकरीवर लागणार नाही तोपर्यंत आपली पहिचान नाही, आपलं कोणी विचारणार पण नाही। आणि त्याच्यानंतर मी 14ला शाळेत गेली असं चंद्रपूरला, त्याच्या बाळास क्लासेस लावली। त्याच्यानंतर माझ्या मामाजवळ काही दिवस राहिली, मावशीजवळ राहिली। 1.5 वर्षाला कालकुला मुठला मी फर्स्ट भरती दिली होती नागपूरला मी वयानुसार वेटिंग करत होती ग्रामीणला। आणि ग्रामीणचं माझं बहुत होप होतं, कारण तिथलं ग्राउंड मस्त निघायचं आणि पेपर पण मला चांगला होता। मॅथ पण लांबट सरांनी मॅथ शिकवलं, तो मॅथ शाळेत कामी आला आणि आज माझ्या 4 वर्ष आज शाखेमध्ये बदली झाली। रोज मला कॉन्टॅक्ट करायला लागते सर की वैतागून झालो मी। रोज स्क्रीनशॉट काढा, साहेबांना दाखवा की रोज मला कॅन्टीनचा चार्ज दिला आहे आणि तिथं 1 जरी रुपया निघला की रोज शिवा खायचे। कसं काय कमी केलं इतकं रोडू येते सर कधी नको या नोकरी काय आपल्या या खाता झालं। पण त्या फील्डमध्ये जाऊन एवढा अनुभव आला मला, इतकी साधी होती की म्हणजे त्या खात्यामध्ये गेल्यानंतर एवढा अनुभव बोलल्याशिवाय खातच नाही चालत। आणि आपण जर शांत बसलं की आपली नोकरी तिथं डुबली ना, आपला इन्क्रीमेंट फक्त होते। नायगमला पण वाईट आहे आणि बंडूला पण वाईट आहे। लेडीजचे कसे हाल आहे आणि जेंट्सचे कसे हाल आहे, साधा अभ्यास करायला पण मला टाइम भेटत नाही। मी 2022 ची प्री दिली होती, त्याच्यामध्ये 1-2 मार्क शायद 41-50 वर आपली लिस्ट लागली होती, मला 40 होते। खूप रडली मी, पण मी स्टडी केली। नंतर मूड डिस्टर्ब झाला, नाही यार आपल्याला काय जमणार। नंतर त्याच्यानंतर सेकंड एक्झाम निघली, त्याच्यानंतर पण शाळेत मला अभ्यास करता शाळेत मला अबॉर्शन झाला आणि मी जम्मूला निघाली। तिथं 650 जागा निघल्या। 650 जागा निघल्यानंतर माझी स्टडीज नाही, मी फॉर्म भरले आणि जम्मूला गेली। इतकं वाईट वाटलं मला त्यावेळी का मी 2-4 महिने असं, कारण चान्स होता एक मला आणि मी त्या चान्सचा फायदा नाही घेतला। आता माझ्या लेवलचे मुली आज मेन्स आता फिजिकल देत आहे, वाईट वाटतं की आपण खरंच यार प्रत्येक गोष्टीचा मला एक अनुभव आहे। अनुभव म्हणजे खात्यात आल्यानंतर वाटतं थांबून राहायचंच नसतं, थांबून राहिलं की आपण तिथंच राहतो। तर व्हॅल्यू फक्त वेळेला आहे, त्या घड्याळाच्या काट्यासारखं आपण चालते ना तसं आपलं आयुष्य आहे। आपली कधी तिकीट काढा लाईफ मधली हे पण मी सांगू शकतो, कारण पोलीस खात्यातला अनुभव असा आहे, जो माणूस आज होता उद्या दिसेल का नाही। म्हणून लाईफ मध्ये चांगलं राहा, चांगलं शिक्षण जर खरंच खायला सवय शिक्षण नसतं। शायद पत्र सर माहित आहे का मला पोलीस स्टेशनचं ज्ञान नव्हतंच आणि पोलीस स्टेशन मध्ये याच्या आधी काय झालं सरांना माहित आहे, पण ती मी कसं हँडल केली SP सरांपर्यंत जात। तर समोरच्या एक वाटलं नाही की ही मुली मला एक बोललं होते ठाणेदाराने, तू तर 17च्या बॅचची आहे ना, तुला काय ज्ञान आहे। ठीक आहे ना सर, मी 17च्या बॅचची आहे, पण मी जे करून दाखवेन ना तर माझ्या दिमागानं करून दाखवेन। जेव्हा मी SP पर्यंत गेली तेव्हा SP साहेबांनी डायरेक्ट ठाणेदाराला फोन लावले का तुम्ही कोणत्या मुलीला बोलणार आहे
आणि एका NPC-ला बोललं किती गुन्हेगार आहे, त्यांनी लगेच केस घेतली आणि शाळेत सरांना माहितच आहे बोलण्यासारखं काहीच नाही. मग कायद्याचं नॉलेज पाहिजे. आणि समोर पण मी अभ्यास बंद केलेला नाही. जोपर्यंत माझ्याच्यानं होईल तोपर्यंत मी करणारच आहे. आणि माझ्या नोकरीचा टाइम सकाळी 9 वाजता जाते, 2 वाजता येते. मी कधी जेवण करते कधी नाही करत. आणि तिथं नाश्त्याचाच प्रश्नच येत नाही. काउंटरवर एवढे भीड असते की हे लोक काहीच नाही. आता सध्या मी गडचिरोलीला आहे आणि मला फक्त 2 तास वेळ मिळते. 2 ते 4. त्याच्यानंतर 4 वाजता पुन्हा नोकरीला हजर होते. काउंटिंग करेपर्यंत पूर्ण हिशोब घेतपर्यंत मला 9 वाजता येऊन स्वयंपाक करायचं मला अभ्यासालाच वेळ लागेल. तरी पण मी कशी तरी कालचे जे सब्जेक्ट आहे MPSC ना ते फक्त 2 सब्जेक्टच्या भरोशावर मी आहे. बाकीचे मी हँडल करू शकत नाही. 2 सब्जेक्ट 25-50 मार्काचा शाळेत 50च्या खाली सब्जेक्ट लागते. मी फक्त हे थोडी सोप ठेवली आहे सर. खरं तर मला असं वाटते की लांबट सर बोलायचे तिथं शब्द बोलायचे वाक्य कायम लक्षात ठेवली. आमच्या क्लासमध्ये 43 मुली आहेत की फक्त नोकरीवर वागू शकणार. कायम लक्षात राहिलाय. आणि खास करून मॅथचा तर मला फायदा झालाच आहे. आणि कपडी सरांची खास गोष्ट सांगते की जे ग्रामर शिकवत होते ना, आज त्या ग्रामर जर सर लक्ष दिलं असतं तर क्लास 6,500 लावण्याची गरजच पडली नसती. आणि नंतर मग माझं BSc एग्रीकल्चर झालं गडचिरोलीवरून. सध्या मी इन्शुरन्समध्ये काम करत आहे. 3 वर्ष मी बॅलन्सकडे काम केलं. शाळेची खूप आठवण म्हणजे यायची मला जेव्हा मी गुरुकुलला गेली. कारण की तिथे सगळे चांगल्या घरचे लोक होते आणि टीचर लोक स्ट्रिक्ट होते, ओळखीचे कोणी नव्हते. इथे जो सहवास होता तसं मला घरच्यासारखं वाटायचं. विद्यार्थी शिक्षक म्हणजे बोलताना काही वाटायचं नाही. काही कुठल्या गोष्टीची भीती नव्हती इथे असताना. सगळे मला म्हणायचे की खूप हुशार आहे. पण खरी हुशार की मला तिथे गेल्यानंतर कळाली की आपण किती हुशार. कारण की आपल्या समोरही खूप विद्यार्थी हुशार असतात. तर मला तिथे खूप भीती वाटायची. कुठेतरी माझं ज्ञान कमी पडलं. आज मी नाही आहे नोकरीला, प्रायव्हेटमध्ये काम करते, पण मी खुश आहे. असं काही जरुरी नाही की गव्हर्नमेंट सर्वतच असायला पाहिजे. आपण जे काम करतोय ते आपण खुश राहायला हवं. आणि जो आपण पैसा वगैरे कमवत आहोत चांगल्या मार्गाने कमवायचा आणि योग्य ठिकाणी तो इन्व्हेस्ट करायचा. आणि आपल्याला जे शिकायला मिळालं नाही किंवा कुठे आपण कमी पडलो तर जे मागची पिढी आहे आपण त्यांना काहीतरी ज्ञान द्यावं असं मला वाटतं. एक गोष्ट आवर्जून सांगावी अशी वाटते मला की मी 7th क्लासपर्यंत तिथे होती. जे आता आशिष उराडे आहे, अक्षय उराडे, आशिष दुर्गे जे काही विद्यार्थी घडले आहे. तर जेव्हा मी होती 7th क्लासमध्ये तेव्हा काही लोकांना वाचता येत नव्हतं. आज ते लोक स्टेजवर येऊन इतकं चांगलं बोलत आहेत तर इतकं मला आनंद वाटतो. आवर्जून की ज्या लोकांना वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं ते लोक सर्व्हिसवर लागले, चांगलं बोलून राहिले. तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आपल्याला जडण्यासारखं काही नाही, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एवढं सांगून मी माझं नाव आहे मी ठाकेची आहे. आज माझं लग्न झालं 12 नंतर. माझा मारोड्याला दिला आहे त्यामुळे तिथं आमचा शेतीचा व्यवसाय. 12वीला होती. त्यानंतर माझं शिक्षण 2 झालं. मी पॉलिटिकल सायन्स करायचं आहे. आपली एक ओळख निर्माण करायची आहे. आपणही काही करू शकतो जीवनात. मला एक मुलगी आहे 2 वर्षाची. आता 2 वर्ष झाले मला. आता पल्लवी झाडे झाली आहे मी आणि आता चंद्रपूरला असते. 9th क्लासपर्यंत इथं ताब्याला होती. त्याच्यानंतर पप्पा एक्सपायर झाले माझे. पोलीसमध्ये होते पप्पा. त्याच्यानंतर आम्ही प्रॉब्लेम चालले गेलो. डोंगरगावचा. तसं तर माझा मागच्या 4-5 वर्षापासून मी कॉम्पिटेटिव्ह तयारी करतो पण मला अपयश होऊन राहिलं. तरी पण अजून हार नाही मानलो. असं तर म्हटलं तर हा जनरेशनमध्ये म्हटलं तर काही ड्युटी काही सोपी गोष्ट नाही आहे. स्ट्रगल करावं लागेल. आणि आज मी स्ट्रगल करता खरं म्हटलं तर पत्तीवार सर, हिरादेवे सर, जेव्हा हिरादेव सर आम्हाला कधी शिकवायला यायचे तेव्हा आमचे पाय जागेवर नाही राहायचे. असं भीती निर्माण व्हायची आम्हाला. कधी शिकवता एखादं सूत्र विचारलं तर आम्ही काय उत्तर द्यायचं. आणि महिन्याला 6 महिन्याला आमचे बुक्स नोट्स करायचे. तर कधी चुकून आम्हाला काही विचाराल का हा कसा प्रश्नाला उत्तर असतं ह्या गोष्टीचा आम्हाला खूप भीती वाटत. पण आज त्यांच्यामुळे पत्तीवार सर बिना पुस्तकाला हात लावता आम्हाला शिकवायचे. एवढे युनिक शिकवायचे का आज थोडं सायन्सचा आम्हाला पण भीती दूर झाली आहे. आणि निरंजना सर आम्हाला हिंदी शिकवायचे. नाकरे मॅडम आम्हाला हिंदी शिकवायचे. खूप सारे यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळालं. आणि आज आम्ही
कॉम्पिटेटिव्ह म्हणा का बाहेरच्या कोणत्या एक्झाम आम्ही टिकून आहोत, पण समोर प्रयत्न चालू राहील आमचा रागाचा. एवढंच बोलतो आणि थांबतो. मी सूरज झाडे, राहणार धाबा. फक्त 2-4 शब्द सांगतो. मी 5वी आणि 6वी बाहेर गावला शिकलो होतो. 7वी ते 12वी पर्यंत माझं शिक्षण धाब्याच्या ह्याच शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर 2013ला मी जॉब जॉईन केला 9 डिसेंबर 13ला ॲज अ KFC मध्ये ॲज अ टीम मेंबर म्हणून मी माझं काम चालू केलं. त्याच्या 1.5 वर्षात शिक्षणाचा जर विचार केला, आमच्या म्हणजे जे ग्रामीण भागातलं शिक्षण आणि शहरी विभागातल्या शिक्षणामध्ये खूप जमीन आसमानची तफावत हे आता आहे, समोर राहील मी सांगू शकत नाही, पण आता तरी सध्या आहे. तर तिथं गेल्यानंतर म्हणजे असं भरपूर झगडा करायला लागला. सांगायचं तर गावठी भाषेत जर सांगायचं झालं, झगडा करायला लागला. कारण इंग्लिशचा आणि आमचा आणि मी ज्या क्षेत्रात काम करत होतो, आमचं रेस्टॉरंट आणि क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट होतं. तर त्यामुळे भरपूर अशा काही गोष्टी इंग्लिश काही असे लंबे चौडे असे म्हणजे पॅरेग्राफ होते की ते आम्हाला एखाद्या कस्टमरला ते स्क्रिप्ट सांगावं लागत होतं की सर काय पाहिजे, कसं पाहिजे, का एक्सप्लेन दूरचा काही विषय नव्हता. पहिला मी ऑर्डर घेतला माझ्या जीवनातला, त्यावेळेस इथून तर इथपर्यंत पूर्ण ओला झालो होतो. AC 23 डिग्रीवर चालू असताना देखील. म्हणजे आज काही लोकांचं पण असंच होईल जेव्हा समोर जेव्हा येतील असंच होईल सांगायचं म्हणजे हे होतं. तर तिथून जे आपली विकनेस पॉइंट होता त्यालाच आपण स्ट्रॉंग बनवलं आणि आज मी म्हणजे सांगू शकतो की कमीत कमी मी एक ह्या पोझिशनला आहे भाऊ म्हणून. तर तिथून 1.5 वर्षात आमचे काही सेक्शन्स असतात, त्या सेक्शन्समध्ये मास्टरी करून मग कमीत कमी म्हणजे 1.5 वर्ष झाले. त्याच्यानंतर मग मी इंटरनल डेव्हलप होऊन शिफ्ट मॅनेजर झालो, असिस्टंट मॅनेजर झालो. त्याच्यानंतर स्टोअर मॅनेजर 1.5 वर्षातच झालेलो. पण एरिया मॅनेजर सोबत काही गोष्टी तुम्ही किती जर हो लावत गेलं कधीतरी नाही म्हटलं पाहिजे. मी माझा एक चांगुलपणा होता की प्रत्येक गोष्टीला हो लावणं हे मला कुठं तर नाही हे सोसावं लागलं. त्याच्यामुळे काही गोष्टी एक्सपेक्ट एखाद्या माणसाने एवढं एक्सपेक्ट केलं जाते की हा माणूस करत आहे म्हणजे हा माणूस नक्कीच करेल, पण असं होत नाही. आता विद्या आणि भरपूर लोक चांगलं अपयश हे कधीच म्हणजे माणसाला असं वाईट वाटायचं नाही राहत. अपयश म्हणजे हे तुमचं कुठं ना कुठं तरी यशच आहे. काही लोक ते करत नाहीत ते जे तुम्ही करता. महत्वाचा हा एक आहे. हाऊस वाईफ, आता काही लोक म्हणते हाऊस वाईफ घर सांभाळणं. एक मी व्हिडिओ क्लिप पाहिली होती 30 सेकंदाची. तो एक रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातो आणि तो म्हणते जस्ट हाऊस वाईफ. जस्ट हा कधीच हाऊस वाईफ जस्ट नाही राहू शकत. घर सांभाळणं हे चांगल्याला जमत नाही. जीवन बनवता येत नव्हतं. 2019ला सर मी जेव्हा कोरोनामध्ये होतो, सरांना चांगलं माहीत आहे त्या दिवशी कमीत कमी मी 3 ते 4 दिवस बिस्किट आणि चॉकलेटवर माझे दिवस. तर अशी माझी परिस्थिती आहे. मी तिथून शिकलो म्हणजे कोणतीही गोष्ट जस्ट हे कधीच राहू शकत नाही. त्याच्यानंतर मागील 2.5 वर्षापासून मी त्या एकाच पोस्टवर असल्यामुळे जे लॉलीपॉप देतात ना लहान मुलाला, तसाच लॉलीपॉप चालू होतं. त्याच्यामुळे मग मी तोही जॉब स्विच करून आज आम्ही म्हणजे बहुतांश रुपेशला पण माहीत नसेल, मी आता तुमच्या समोर मी माझी एक गोष्ट सांगतो. अक्षयला नाही माहीत आहे, सुहास नाही, म्हणजे कुणालाच नाही माहीत असेल. मी एक छोटीशी IT कंपनी आहे, तिथं नाही म्हणता येत पण एक छोटी आहे, ते आता स्टार्टअप होत आहे. विशाल वरुडकर नावाचे सायंटिस्ट आहेत, ते माझ्या स्टोअरला रोज कॉफी प्यायला यायचे. मी त्यांना कॉफी बनवून देत होतो. त्या ओळखीमुळं म्हणजे अशा भरपूर असंख्य ओळखी आहेत, पण ते ओळखी आता एकदम अशी मित्रत्वाला गेली आहे की त्यांच्या कंपनीमध्ये मी स्वतःचे काही शेअर्स पण घेतले. म्हणजे एक काय म्हणते की आम्ही एक स्टार्टअपच ओपन करतो. मी पण काही माझे स्वतःचे काही पैसे इन्व्हेस्ट केले. त्याच्यामुळे काही गोष्टी घर, लग्न आणि काही गोष्टी ज्या आहेत अजून थांबवून ठेवल्या आहेत. कारण पैसा तिथे लावल्यामुळे
येणारी जे माझे जे काही कामं आहे 2 शब्द विकास सांगतो. माझं BSc झालं आहे. मी राहणार एमपीपीचं आहे. मी सतत 3-4 वर्षापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. पहिले प्रीला आठ होतो, 2 वर्ष प्रीला गेले. 2 मेन्स दिले आहे मी. आरोग्य सेवकमध्ये वेटिंगवर आहोत. बुरांडे. माझा स्वतःचा व्यवसाय इलेक्ट्रॉनिक्स. मी फिटिंगचे ठेके घेतो. मी नोकरीवर नाही लागू शकले तरी मी 3-4 काम देतो आणि ते माझ्याकडे काम करतात. आता प्रत्येक जण जर नोकरी केली तर कामं कोण करणार? बाकीचे कामं प्रत्येक जण नोकरीच म्हणते बाकीचे व्यवसाय कोण करणार? सगळेजण नोकरी बाकीचे कामं कोण करणार? शेतीचे काम आहे, बाकी सगळे काम आहे. टीव्ही रिपेअरिंगचे काम. माझा टीव्ही रिपेअरिंगचा व्यवसाय आहे आणि फिटिंग घेतो. आणि मला हे आता समोर सोडायचे काम आहे. आता मला डीजेचे एम्प्लिफायर आणि डीजेचा सेटअप ते रिपेअरिंग करायचं आहे. आणि आता माझ्याकडे 3-4 पोरं कामासाठी आहे. ते कंटिन्यू कामं करतात आणि सगळेजण म्हणते कोणी नोकरी. माझ्याकडे काहीच कमी नाही आहे माझ्या कामाची. मला कधीच वेळ भेटत नाही. ठीक आहे. पोलीस आणि आता माझं 5 दुपार आहे. कापूस, तुरी, हरभरा, चणा, गहू सगळंच घेतो भाजीपाला. त्याचं आम्ही इन्स्पेक्शन करतो. म्हणजे इन्शुरन्स असते ते प्रत्येक 5 वर्षाचा. त्याचा आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतो. चंद्रपूर सरकारी जॉब नाही मला, प्रायव्हेट जॉब आहे. पण माझ्या हाताखाली सरकारची अंतरावर काम करतो. माझा मासिक पेमेंट सरकारी नोकरीपेक्षा जास्त निघते. पण गव्हर्नमेंट जॉब आहे याचा खर्च वाटतो मला. कारण माझी इच्छा होती गव्हर्नमेंट जॉबची. अपयश पण माझा हौसला कायम होता. आणि प्रायव्हेट जॉबमध्ये आहो पण आमची मीटिंग वगैरे प्लॅन असतात. HP गॅस तुम्ही कधी गेलेला असतात. HP गॅस फुटॉप कशी भरतात, का भरतात ते आम्ही सर्व बघितलं आहोत. आणि जे चंद्रपूरमध्ये राहतात जे सर लोक असो कोणी असो ज्यांना मी HP गॅस बद्दल म्हणजे ज्यांचे काही मला जर वाटलं का प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम माझा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा. तुम्हाला होम डिलिव्हरी घरी डिलिव्हरी आमची माणसं आहे ना सर्व तुम्हाला आधीच त्याची सुविधा करून देणार. काही प्रॉब्लेम नाही. आणि ज्यांना कोणाला जॉबची आवश्यकता आहे सध्या करंटमध्ये त्याला 35-30 हजार रुपये माझ्या कामामधून मिळू शकतो. ज्यांना जर आवश्यकता असल्या कामाची चंद्रपूरला या त्याचा मी सर्व सेटलमेंट करून देतो. आणि त्याचा मासिक आणि माझ्याकडे कसं आहे आणि मी हप्त्याला त्याचा पेमेंट करतो. हप्त्याचं पेमेंट 7 ते 8 हजार रुपये निघतो. आणि तुमची इच्छा तुम्ही किती कमवता कारण आमच्या प्रायव्हेट सेक्टर आहे त्याच्यामुळे आपल्या अंगावर काम करायचं आहे आणि किती कमवायचं आहे. एक फॉर्म असतो इन्शुरन्सचा जे भरावा लागतो. एक फॉर्म तुम्ही क्लिक केले त्याचे तुम्हाला 60 रुपये काढून देतात आणि मला ते 100 रुपये मिळते. आणि एक मुलाचा फॉर्म सबमिट केला माझी त्याच्याकडून 40 रुपये मिळते. तसे माझ्याकडे 20 मुलं आहेत त्यांचेच मला 2000 रुपये होतात. आणि मी जेवढं कमवतो त्याची किंमत वेगळी आहे. आणि मी त्याचं GST पण भरतो. मला त्याचा काय म्हणजे भीती नाही का मला इन्कम टॅक्स वगैरे काय भीती नाही. पण एवढा मला खंत आहे का मला तर त्याचा म्हणजे सरकारी ड्युटी नाही लागली. म्हणजे घरचे मला कोण म्हणतात का सर्व म्हणजे जसे आपलं जॉब करा पवार आहे त्यांनी म्हणजे ड्युटीवर लागले आणि त्यांचे उदाहरण देतात अक्षय आडोदर म्हणतात ते चांगल्या पदावर आहे. मला म्हणतात का तू हुशार राहून सुद्धा काहीच करू नाही शकला आपल्या जीवनात. पण मी खुश एवढा खुश आहे का मी जिल्ह्यातला मुलगा सिटीमध्ये जाऊन सिटीतल्या मुलांना माणसांना काम देतो. माझ्याकडे 16-17 तुमच्या वयाने सुद्धा काम करतात. छान आहे. कधी तुम्हाला तर गॅसबद्दल HP असो भारत असो इंजिनचं काम नाही माझ्याकडे. 87 माझा नंबर घेऊन घ्या 8788456119. चंद्रपूरमध्ये जेवढा एरिया येतो दुर्गापूर पासून इकडे एक फोन. माझं नाव बंडू पवार. मी राहणार सध्या महाराष्ट्र पोलीसमध्ये राज्य राखीव पोलीस पथक क्रमांक प्रॉपर्टी केस आहे. माझी बॅच 2017 आम्ही कसं मी नायगांकर 2017 मध्ये जॉईन झालो. आम्ही नव्हतो
फक्त 2च वर्ष शिकलो. त्याच्यानंतर एमएससी कॉलेज. आता नोकरी कुठे आहे? नागपूरला. नागपूर, गडचिरोली, महाराष्ट्र, आता कुठे? नागपूर सध्या. आता सध्या नागपूरला. दिलीप नायगमकर, मी इकडेच आहे. 2017 मध्ये नागपूर सिटीमध्ये कृषी विभागात भरती झालो. माझं 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण इंग्रजाला झालं आणि 8वी ते 12वी पर्यंत इथे झालं धाब्याला. 8वी मध्ये असताना लांबट सर गणिताचा विषय शिकवत होते आणि मॅडम वाकडे मॅडम मराठी शिकवत होते. याचा फायदा मला पोलीस भरतीमध्ये खूप झाला आणि प्रतिवर्ष त्यावेळेस विज्ञान विषय शिकवत होते, त्याचा पण फायदा झाला. आता तू कुठे आहे? आता नागपूर. सध्या आपला 8,000 धंदा आहे. इकडेच आहे. माझं पैसे लापीच्या समोर दुकान आहे. पूर्ण सचिन प्रकाश साडवे आहे. मी धाब्याला राहतो शिवाजी चौकामध्ये. सर्वप्रथम इथं गुरुजी वर्ग जे आलेले आहे, बोलण्यात थोडा कन्फ्युजन होईल. सर्व गुरुजींना नाही का माझा नमस्कार. आणि आम्ही शिकत असताना नाही का काही गुरुजी होऊन गेले, ते देवाघरी गेले आहे. आता त्यांची फक्त आठवण राहिली आहे. मला माहित आहे का एक धवस सर होते आणि एक राठोड सर होते. ते आता इथे नाही आहे. त्यांचं आम्हाला दुःख पण आहे. ते पण आम्हाला शिकवलंय. 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण माझं पूर्ण ह्याच गावात झालं. प्राथमिक शिक्षण धाब्याच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्याच्यानंतर 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण हे जनता विद्यालय शाळेमध्ये झालं. सर्व गुरुजी जेवढंच प्रेम केलं तेवढंच चांगलं मार्गदर्शन केलं. माझे प्रयत्न कमी राहिले म्हणून मी कुठं नोकरीला नाही लागलो, पण माझ्या आई वडिलांची इच्छा होती का मुलगा नोकरीला लागला पाहिजे, समाजात चांगली ओळख राहिली पाहिजे. तरी पण समाजामध्ये नोकरी असणे ही चांगली ओळख नाही आहे. आदर्श माणूस होणे ही चांगली ओळख आहे माणसाची. समाजामध्ये काही लोकांना ठीक वाटते, पण तुम्ही चांगलं काम करा, 4 लोकांच्या मदतीला धावा. माझ्या सोबत इथं विकास मळावी आला नाही, पण माझा एक जिगरी मित्र आहे. तो माझ्या सोबत शिकलेला मित्र आहे. शिकले सर्वच, पण मिळून खूप कमी राहतात. वर्गमित्र मिळून राहणे म्हणजे हे नशिबाची गोष्ट आहे. वर्गात शिकतात पण आज इथं बसले आहे, काही कारणास्तव मिळाले, पण मिळून सुद्धा एकमेकांसोबत बोलत नाही. वर्गात शिकणं म्हणजे काही क्लासमेट असणं हे आपण मरतपर्यंत विसरला नाही पाहिजे. बराबरी करून तुम्ही मित्र मैत्रिणीपणे वागवता, पण गरीब राहिला किंवा कमी दिमागाचा राहिला. आता माझा एक जवळचा मित्र आहे गंगाधर भुब. मी ब वर्गामध्ये असताना याची ओळख झाली. मी अ आणि ब वर्गाच्या विद्यार्थ्यांना चांगल्या तऱ्हेने ओळखतो. अ वर्गामध्ये कर्मचाऱ्याचे मुलं होते, ते सामोर गेले. अ वर्गातले लागले, काही ब वर्गातले लागले, पण ब वर्गातले मुलं अतिशय गरीब घराण्यातले होते, खेड्यावरचे होते. त्याच्यामुळे ब वर्गातले मुले चांगले ओळखतात मला. आणि एवढं सांगू इच्छितो, तुमचा म्हणजे बोलण्यामध्ये कमी जास्त झालं असेल, कोणाला त्रास झाला असेल तर मी माफी मागतो. एवढे 2 शब्द बोलून मी संपवतो. आणि ज्ञानाच्या भरोशावरती नाव कमवलं, परंतु अंगकाठीच्या भरोशावरती आणि जिम ट्रेनर म्हणून जो फेमस आहे आणि चंद्रपुरात मोठमोठी बक्षिसं ज्यांनी मिळवली असा राजा ठाकूर. माझे नाव राजा ठाकूर आहे. नॅशनल मध्ये आता गोल्ड मेडल मारलेला आहे. एशियामध्ये सिलेक्शन झाला आहे माझा पुढच्या वर्षी. धन्यवाद. विजय निकोरे तहसीलदार. मी धाबा गावचा 2012 आणि 13 मध्ये
5 वर्ष झाले. त्याच्यानंतर इथून मला मुंबईला जॉबला गेलो टाटा स्टीलमध्ये. तिथं कमी 4 वर्ष मी त्याचं काम केलं होतं. अगोदर हेल्परमध्ये लागलो होतो. 6,000 रुपये पेमेंट होते. त्याच्यानंतर काम करत करत हळूहळू नंतर मी सुपरवायझर झालो. सुपरवायझर झाल्यानंतर आमच्यामध्ये दुसरी एक टीम आली. दुसरी टीम पंजाबची आणि काही मुलं तिथं बिहारचे होते. त्याच्या आम्ही फक्त 6 मुलं होतो मराठी मुलं आणि ते आम्ही सगळे पूर्ण 15 ते 16 जण होते. असं असल्यामुळे आमच्या त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन राहतं की जे आम्ही काम हातात धरलं ते पूर्ण करायचं. आणि त्याच्यामुळे नाही ते जे बिहारचे लोक होते ते थोडा कमी होते पण काम खूप करायचे पण नॉलेज न कमी राहायचं मागे राहायचं. हर वेळ करता नाही का असंच राहायचं. अगोदर आता बक्षीसपर्यंत होतं. आमचे जे सर होते विशाल अग्रवाल ते आमच्यासोबत बोलले होते का तुम्हाला तिच्या 5-6 जणांपैकी एकाला कोणाला तरी बक्षीस द्यायचं म्हणून म्हटले होते. जे माझे मुख्य मित्र होतं विकास वाडे ते बोलले होते मुलचेराचे वेळ ते म्हटले की विजय तू जा अगोदर म्हणून म्हटले होते. सर्व मान्यवर माझे मित्र आणि मैत्री इंट्रोडक्शन देतो. बरेच लोक मला ओळखतात काही लोक मला ओळखत नाही म्हणून इंट्रोडक्शन देणं खूप आवश्यक आहे. मी 12वीचा इथे विद्यार्थी होतो 2012 आणि 13 मध्ये. माझं नाव सुरेश सिद्धार्थ मुरार राहणार धाबा. सध्या ॲड्रेस बदलला आहे. मला गव्हर्नमेंट जॉब लागला त्याच्यामुळे मी जरा बाहेर राहतो. त्याच्यामुळे आता ॲड्रेस बदलला आहे थोडासा पण तरी वेळात वेळ काढून हा कार्यक्रम घ्यावा असं खूप दिवसाची इच्छा होती. हा जो 12वीचा क्षण होता आमचा जो सेंडापचा दिवस होता आणि आजचा दिवस होता हे मला बिलकुल सिमिलर वाटत आहे. एवढा आनंद होता 12 वर्षाच्या नंतर हा क्षण जगायचा मला पुन्हा म्हणजे त्यानंतर मोका मिळाला पुन्हा इथे. मला खूप आनंद होता त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा श्रेय मी कुठे ना कुठे अक्षय याला खूप जास्त देतो आणि तसंच निकाम सरांना. हे सर्व गोष्टी त्यांनी घडवून आल्या. मुलगा खूप हुशार आहे पुढे बाहेर नका टाकू हा एक क्षण मला आठवतो. तसेच दगडी सरांबद्दल मला काही गोष्टी आठवतात. आता एवढे वर्ष झाले तरी दगडी सरांनी मला एक थापड मारली होती. सर 12वीला शिकवत होते. दगडी सर आहेत का साठी पाठवलं. मला वाटलं सर बेंचावर बसून आरामात शिकवत आहे मागच्या मागे जाऊन मी डस्टर घेऊन येतो कोणाला माहीत नाही पडणार असं म्हणून मी न विचारता त्यांच्या क्लासमध्ये एंट्री केली. एंट्री केल्याच्या नंतर काय झालं सरांचं लक्ष पडलं. फोन आला म्हणे क्लास डिस्टर्ब करायसाठी. उठले आणि एक कानाखाली मारली मला. मी असा हात घेऊन चुपचाप चालला गेलो असा. तरी पण आज माझे ते फेवरेट टीचर आहे. आम्हाला एवढं चांगली इंग्लिश शिकवली तसेच जीवनात चांगली होती. खूप चांगली इंग्लिश शिकवायची आणि त्यांना इंग्लिश बोलण्याचं ज्ञान पण खूप चांगलं होतं. आता कुठं ना कुठं आम्हाला थोडीफार इंग्लिश येते ते त्या सरांच्याच बदल आहे. त्यांचं एक म्हणणं होतं की आम्ही आमचं टॅलेंट या गावामध्ये येऊन वेस्ट केलं पण हे गोष्ट तुम्ही नका करू. तुम्ही कुठंतरी बाहेर जा जसं तुम्ही कम्युनिकेशनमध्ये राहाल. 13 वर्षाचं जे स्वप्न आहे हे सत्यात उतरण्यासारखं वाटत आहे. भेट टेकाम सरांकडून नाही आहे सर्व शिक्षकांकडून आणि शाळेकडून आहे. तर ती स्नेहभेट तुम्ही आमच्यासाठी एवढा कार्यक्रम अरेंज केला तर तुमचं काही ना काही थोडी आठवण म्हणून तुम्हाला सुद्धा देणं आमचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे काही छोटीशी जी भेटवस्तू आहे तर त्याचा तुम्ही स्वीकार करा. विद्यार्थी आता खूप स्ट्रॉंग दिसतोय सुद्धा छोटीशी तेवढीच आहे. यांना मी मंचाशी दूर केले. दोन्ही विद्यार्थी माझेच आहेत. नाळकेचे विद्यार्थी आहेत. त्यानंतर बोलणे
त्यानंतर विभा काडे आणि सुनीता कुचलवार. आता या यशाचं शिखर गाठत आज वकिली क्षेत्रात एवढा पैसा आहे, भरपूर पैसा आहे आणि हा पैसा जर का कमवायचा असेल तर डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालय हा 3 कोटी रुपये सर्व प्रॅक्टिस करतो आहे आणि कॅम्पसला LLM चालू आहे. तेव्हा जोरदार गाण्याने जर त्याचं स्वागत करा. मिळवलेली विद्यार्थी या जनता महाविद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय धाबा येथील एकदा करांच्या गजरात हे जे तुम्हाला म्हणजे आम्ही त्या विद्यार्थ्यांना असं बोलायचं, गमतीत बोलायचं, काही खरं नाही बोलत होतं, कारण त्यांना काहीतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे ना. आपण जाऊन घ्यावं या तुमच्या इच्छेनं जेवढं द्यायचं तेवढं या. एकदा करांच्या गजरात त्यांचं स्वागत करा. आलो नव्हतो, पण ह्या निमित्ताने मला आज यायला मिळालं आणि आज माझ्या समोर जे बसलेले आहे माझे विद्यार्थी, हे माझे पहिली बॅच, कारण माझी पहिली अपॉइंटमेंट धाब्याचीच आहे. 1 जानेवारी 2008ला मी इथे आलो. सर्वात पहिले पत्तीवार सरांनी मला घरी घेऊन गेले, नाश्ता चहा पाणी केला आणि त्याच्यानंतर मग माझा इथला प्रवास सुरू झाला. बसून आहे आज जे मोठे मोठे दिसत आहे ते तेव्हा छोटे छोटे पिल्लू सारखे होते आणि आज खरंच मला खूप बरं वाटलं आणि मला अभिमान पण आहे त्यांचा. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जाने वाला है, हो आने वाला पल जाने वाला है. हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल ये जो जाने वाला है, हो. ऍडव्होकेट झालो. तर जनता शाळेत शिकत असताना माझ्या इंग्लिशचा काही संबंध नव्हता, बिलकुलच नाही. गणिताचा अजिबातच नाही. कारण मी एकदा गणिताचा क्लास शिकत असताना क्लासच्या वेळेस सुद्धा बसून होतो आणि त्यावेळेस आमच्या स्पर्धा चालू होत्या की एखादी जर प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर कोण लवकर सोडवते. अनुज पाटील, विद्या, स्नेहा, आशिष, सुमित सर्वजण आपापल्या पद्धतीनं, पण माझे उत्तरच येत नव्हते, बिलकुलच नाही. शेवटपर्यंत राहत होतो आणि नंतर मग शेवट आता ज्या पद्धतीने इंग्लिश आणि गणित झालं आहे, म्हणजे गणितचा क्लास चालू असता वेळेस मी दरवेळेस दगडे सर ज्यावेळेस गणित शिकवत होते 11वी-12वीला, मी त्या क्लासच्या वेळेस दरवेळेस नाल्यावरती राहत होतो. इथपर्यंत म्हणजे भीती वाटत होती त्यावेळेस. परंतु त्यावेळेस इंग्लिश आणि आता कोर्टाची इंग्लिश बोलतो किंवा कोर्टात सांगतो, हा जेवढा बदल झाला, हा बदल फक्त गुरुजनांचा झाला. गुरुजन म्हणतात की विशेषतः सर्वजण ऐकले असेल
की ज्ञान ही यशाची गुरुकिल्ली आहे, परंतु माझ्यासाठी शिक्षक ही माझ्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. ते फक्त या शिक्षकांमुळे आणि या शिक्षकांमुळेच मी इथपर्यंत घडलो आहोत. कारण विटाची कामं करायचे आणि सकाळी आम्ही 7 वाजता मी आणि आशिष दोघे जण मिळून पेपर वाटायचो. पेपर वाटून आमच्यानी ट्युशन घेता येत नव्हतं, परंतु आम्ही पेपरवर पण ट्युशन घेतलेलं आहोत इंग्लिश आणि मॅथच्या. आणि 10वी कशी काढली, परंतु त्यावेळेस सरांनी सांगितलं होतं की तुम्ही ग्रुप स्टडी करा. आणि ग्रुप स्टडीच्या माध्यमात आम्ही संपूर्ण जेवढे विद्यार्थी होतो आम्ही प्रॉपर टार्गेट करत होतो की 5 लोक जर गहू आहेत तर कोण हुशार आहे त्याला घ्या, कोणी ट्युशन आहे त्याला घ्या, त्याच्यासोबत राहा. असे करून आम्ही त्याच्यावर पूर्ण माहिती घेतो, बुकामध्ये लिहून घेत होतो. आणि तसे करत करत आम्ही संपूर्ण, तुम्हाला सर्वांना माहित असेल आमची पहिली बॅच अशी आहे की 10वीला फार कमी कॉपी केली. आमच्या वेळेस तर अजिबात काप्याच नव्हत्या, काप्या चालू देत नव्हत्या. त्याच्या आधी कॉप्या आल्या, कॉप्या इथे वरती अशा बिल्डिंग वरती थांबवताना लोक देत होते, परंतु आमच्या बॅचला दिले नाही. त्यानंतर 11वी आणि 12वी काम करत करत माझं ऐंजोर महाविद्यालय पंधराम तळोदीला ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर त्यावेळेस मी चंद्रपूरला सतत आशिष आणि मी लायब्ररी जॉईन करायचो. लायब्ररीला गेलो, श्यामप्रसाद मुखर्जी वाचनालय, तिथे जात असताना आशिष नेहमी MPSC UPSC तलाठी अधिक वेगवेगळ्या भरत्याचे पुस्तक वाचत होता आणि मी तिकडे धर्मग्रंथ वाचत होतो. कारण मला जी आवड होती वक्ता बनण्याची, मला आवड होती भाषण देण्याची. कारण आमच्या वेळेस चंद्रपूरला विशेषतः भाषणाच्या माध्यमातून दर महिन्याला आमच्या स्पर्धा राहायच्या. कारण माझं मेंटेनन्स होत नव्हतं. माझ्या त्यावेळेस मी फक्त 15 दिवस कॅटरस वरती मी आणि आशिष काम करायचो. 15 दिवस कॅटरस वरती काम संध्याकाळला आणि सकाळला लायब्ररी असं काम करायचो. त्याच्यानंतर मग लक्षात आलं की आपल्यात कलागुण आहेत, आपण भाषण देऊ शकतो, बोलू शकतो, मग आपण भाषण का द्यावं नाही. मग भाषणाच्या माध्यमातून आम्ही स्पर्धा खेळायचो. दर महिन्याची 2 स्पर्धा आम्ही मारायचो, 3 ते 5 हजार बक्षीस राहायचं. त्याच्यामुळे आमचा रेंट आणि खाना खर्च आणि बाकीचा इतर खर्च निघून जायचा. असं करत करत मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर मग आता वक्ता तर होतो, परंतु वक्त्याला न्याय देण्याचं ठिकाण कोणतं असेल. त्यावेळेस अनेक चंद्रपूर जिल्ह्यातील मोठमोठी नामांकित व्यक्ती होती. त्यांनी म्हटलं की तू या क्षेत्रात न जाता लॉकडे वळ. परंतु लॉकडे वळताना मला इंग्रजी फार कमी येत होती. आता आणि गोंडपिंपरी कोर्टला असे त्या ठिकाणी 5ही कोर्टात ते काम करतो आहोत आणि उत्कृष्ट दर्जाची आणि तुम्हाला अपेक्षित नाही त्यापेक्षा जास्त इन्कम कमवत आहोत. एवढी त्या वकिलीच्या माध्यमातून आम्ही इन्कम कमवायला लागलो. आणि आज इंग्रजीचा संबंध कुठच्या आणि ज्या क्षेत्रात इंग्रजीच नव्हती त्या क्षेत्रात मी इंग्रजी आता शिकायला लागलो, बोलायला लागलो. एवढं मोठं फक्त हे देण हे शिक्षकांची होती, हे देण या ज्ञानाची होती आणि शिक्षणाची होती. तेव्हा यानंतर कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम आम्ही ज्या महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालयामधून शिक्षण घेतलेलं आहे तर त्याच ठिकाणी व्हावा. आणि तो सुद्धा आम्ही 11वी 12वीला ज्या वर्गामध्ये आम्ही बसत होतो तर त्या ठिकाणी तो घडवून आणावा. तर अशा प्रकारचं ते प्रयोजन आहे. तर ते माझ्याकडे सरांनी दिलं. सरांचं असं म्हणणं आहे की जे आयोजक आहे तर त्या आयोजकाला असं वाटत आहे की नवीन प्रिन्सिपाल आहे आणि ते आम्हाला परवानगी देईल किंवा नाही अशी त्यांच्या मनामध्ये खंत होती. पण तो आमच्या टेकाम सरांनी असं म्हटलं की सर जे विद्यार्थी हे 4-5 विद्यार्थी माझ्याकडे आले येणार होते तर यांना जर सांगितलं की नवीन जरी प्रिन्सिपल आहे तरी परंतु ते चांगल्या कार्याला कधीही नाही म्हणणार नाही. त्यांनी असं म्हटलं की रविवारचा दिवस आहे, माझी सर्व माहिती त्यांनी काढली, कुठून येतो कुठून नाही, किती दिवस राहतो ही माहिती काढली. पण त्यांचं विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर रविवारचा दिवस आहे पण तू या रविवारच्या दिवशी जे प्रिन्सिपल आहेत तर ते उपस्थित राहणार की नाही. पण त्यांनी मला न विचारता गॅरंटी दिली की नाही, चांगल्या कार्यक्रमाला सर रविवार असो किंवा कोणताही सुट्टीचा दिवस जरी असेल तरी नाही म्हणणार नाही. आणि त्यानंतर मग त्या विद्यार्थ्यांना हे 4-5 विद्यार्थ्यांना असं सांगितलं. आणि त्यानंतर ही जी माहिती विद्यार्थ्यांना सरांनी दिली तर तेव्हा हे 3-4 विद्यार्थी माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे प्रस्ताव मांडला की सर असं आमचं प्रयोजन आहे की या ठिकाणी आम्ही शिकलेलो आहोत आणि हा जो कार्यक्रम आहे तर आमचे जे 10-12 वर्षापासून जे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहेत, आमचा टार्गेट फक्त मोबाईलचा संपर्क होतो. पण तुम्ही जर आम्हाला जर परवानगी दिली या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र येऊ आणि आमच्या ज्या जुन्या गाठीभेटी आहेत 10-12 वर्षापासून ज्या गाठीभेटी आहे, ज्या आठवणी आहे
तर त्यांना उजाळा देण्यासाठी हा जो कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम आम्ही सर या ठिकाणी घेत आहोत असं यांचं म्हणणं होतं आणि यांच्या म्हणण्याला मी पूर्णपणे परवानगी दिली. ठिकाणी मुंबईला मी नेतृत्व केलेलं होतं, विद्यार्थ्याला घेऊन गेलो, 400 मीटर मध्ये सांगलीला घेऊन गेलो आणि त्यानंतर कबड्डीमध्ये माझे विद्यार्थी आहेत तर तीन विद्यार्थी हे नॅशनलला सुद्धा पोहोचलेले आहे आणि त्यामुळे त्या विद्यार्थीने नाही जरी तिथले जे विद्यार्थी आहे आताचे कोणी जे विद्यार्थी असेल जनता शाळेचे तर त्यांना विचारले की सरांचं कार्य कसं होतं तर त्याबद्दल या कल्पना सुद्धा येऊ शकते. तरी सुद्धा आम्हाला वाटते की मी या ठिकाणी जरी नवीन होतो नवीन आहे तरी परंतु तुम्ही सुद्धा त्या 2012-13 जे प्राचार्य होते तर तेच आहे समजून त्या ठिकाणी मला या ठिकाणी पाचारण केलं, माझ्या सर्व शिक्षकांना पाचारण केलं. जे माझे शिक्षक होते तुम्हाला शिकवलेले होते तर त्यांना सुद्धा तुम्ही विसरलेले नाही. म्हणजे अशाच प्रकारची जी आठवण आहे तर तू भविष्यामध्ये ठेवा. आमच्या शिक्षकांचं एकच म्हणणं आहे, शिक्षक विद्यार्थ्याला ज्ञान देतो, कोणत्या प्रकारची अपेक्षा करत नाही. पण आम्ही कुठे जरी खेड्यापाड्यामध्ये कोणत्या गावामध्ये कुठे जरी गेलो तर आमच्या एका विद्यार्थ्यांनी फक्त सर म्हणून जरी आम्हाला मागावून जरी आवाज दिला तरी आम्ही त्याच मानेने आम्हाला वाटते की आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आमचे जे काही कार्य केलेलं आहे तर त्या कार्याची पावती विद्यार्थ्यांनी ठेवलेली आहे आणि म्हणून तो विद्यार्थी आम्हाला सर म्हणून बोलवत आहे. सर जरी शब्द म्हटला या ठिकाणी बसलेले आमचे सहकारी आहे, मी आहे किंवा जे तुम्हाला शिकवलेले सर बरेच शिक्षक आहे तर ते सुद्धा फक्त सर या एका शब्दासाठी आतुरलेले असतात. या विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रामध्ये चांगल्याच प्रकारे प्रगती केली आणि प्रत्यक्ष त्यांच्या संघर्षातून ऐकलेला त्यांची प्रगती बघून आणि प्रत्यक्ष भेटीमुळे आणि शिक्षकांचा केलेला सत्कार यामुळे सर्व गुरुजन अगदी भारावून गेले. खूपच समाधान वाटलं शिक्षकांना. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले धन्यवाद आणि पुन्हा शालेय कार्यक्रम बघत राहा या यूट्यूब चॅनलवर. तुम्हालाही जुनी आठवण होईल, आपणही या शाळेत शिकलो म्हणून. पुनश्च एकदा धन्यवाद. थँक्यू. भविष्य उज्ज्वल करा.